नमस्कार, मी रवींद्र बबनराव गायकवाड, मुक्काम पोस्ट पोहेगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र। मी 2015 साली डाळिंबाची नवीन लागवड केलेली होती। त्या लागवडीच्या दुसऱ्या वर्षापासूनच तेल्या हा आम्हाला जाणवला होता। तेल्या जाणवल्यानंतर मला या सोनूविषयी माहिती मिळाली। मी सुरुवातीला जास्त प्रतिकूल परिस्थितीमध्ये 20 ml सोनूम घेतलं। त्याचा रिझल्ट मला चांगला मिळाला। तेल्याचे स्कोअर जागेवर स्टॉप झाले। त्याच्यानंतर मी दर 7 दिवसाला मारत गेलो। पावसाळ्यामध्ये 20 ml प्रमाण घेत गेलो आणि त्याचा परिणाम असा झाला का मला बागेचं उत्पन्न वाढत गेलं। त्या अगोदर मला डाग आणि तेल्या याच्यामुळं 10% सुद्धा फळ हातात येत नव्हतं। ते फळं गोळा करायचे, खड्डा घ्यायचा, त्या खड्ड्यात टाकायचे उजून। त्याच्यानंतर सोनूम वापरल्यानंतर माझं उत्पन्न 75% पेक्षा जास्त वाढलं। आणि त्याच्यानंतर आम्हाला जवळ मार्केट आहे, राहता मार्केट आहे, नाशिक मार्केट आहे। तर माझं सोनूम वापरल्यानंतर राहता मार्केटला हायेस्ट दर ह्या वर्षीही 7,050 रुपये कॅरेट गेलेलं आहे माझा। या सोनूममुळं माझ्या बागेला भरभराटीचे दिवस आलेले आहे। आणि त्यानंतर आता मी ह्या चालू 15 दिवसापूर्वी हा जुना बाग काढलेला आहे। त्याची झाडं कमी झाली होती। त्याच्यानंतर आता तुम्ही तो जुन्या प्लॉटला वापरत होता? किती वर्षापासून वापरत होता? 2018 पासून सोनूम वापरत होतो आपण त्यांना। सोनूम वापरल्यानंतर उत्पन्नात वाढ झाल्यानंतर तोच प्लॉट महाग काढून टाकलेला प्लॉट आहे काढलेला प्लॉट आहे। त्याचे मोरागोमाला झाडं गेले, त्याच्यामुळे तो काढून टाकण्यात आलाय। आता हा नवीन लागवड केलेली याची, त्याला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आणि आपण सोनूमचं शेड्यूल त्याला बालवयापासूनच चालू करणार आहे, त्याच्यामुळं त्याचंही उत्पन्न वाढणार आहे। बरं, तुमचं नाव सांगा जरा, थोडी माहिती जरा सांगा। माझं नाव अनिता रवींद्र गायकवाड, मुक्काम पोस्ट पोहेगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर। तर मग आम्हाला जेव्हा नवीन जुना बाग होता मोठा, त्याला भरपूर प्रमाणात होता। तर त्या तेल्याचे असे इतके डाग होते की आम्ही पूर्ण भरलेलं झाड खाली करायचो, तरी पण ते नवीन डाग येतच राहायचे। बाया लावून आम्ही तोडून ट्रॅक्टर भरून बाहेर नेऊन टाकायचो, कधी खड्डा करून पुरून ठेवायचो। पण नंतर सोनूमची जेव्हा माहिती भेटली आम्हाला, तेव्हापासून आम्हाला पूर्ण डागावर कंट्रोल झालं। त्याला या रोगापासून आम्ही मुक्त झालो थोडक्यात। एक शेतकऱ्यानं खरंच कष्टातून डाळिंबी शेती पिकवलेली आहे। ही महाग झाड आहे, त्यांनी दाखवलं। तर काही झाडं खोड आहे ते काढून टाकले आणि ही रोटर कधी 10 दिवसापूर्वी मारलाय म्हणून सांगितलं। 8 दिवस झाले। 8 दिवस झालं 8 दिवसापूर्वी रोटर मारला। इकडे डाळिंब आहे, पैशाचं घर बांधलंय आणि वर डाळिंब पण काढायची अशी कल्पना आहे, म्हणते डाळिंबचं काढायचं। कारण डाळिंबातून उत्पन्न शेतकरी काढलेलं आहे। ही डाळिंब बाग आहे, ह्या बागात कांद्याचं लागवड पण केली जाते। आणि कांदा, कारण ह्या नाशिक भागात, निफाड भागात, ही कुठला तालुका आहे? अहमदनगर तालुका, कोपरगाव तालुका आहे। की आता आम्ही पण बऱ्याच तालुक्यातून फिरत आलो आहे, सिन्नर बिन्नर सगळ्या, निफाडवरून आलो आहे। त्यामुळे ती हे झालं। तर ही लगत आलो आहे, तर बाग आता काढून टाकले। पण शेतकऱ्यांनी आता ह्यांनी सांगितलं, आम्ही 3-4 वर्षापासून तुमचं निघाल्यापासून औषध वापरतोय, तेव्हा सांगितल्यापासून चला आम्ही फोन केला। मग डायरेक्ट नंबर होता आमच्या, फोन केला, म्हणजे प्लॉट निघलाय। परंतु इथल्याच लगतच्या शेतकऱ्यांना, कोपरगावच्या शेतकऱ्यांना एक माहीत झालं पाहिजे लगतच्या, तर की तेल्यानियंत्रणासाठी इतर औषध महाग पूर्वी कंपनीची औषध नव्हती असं नाही। बाजारात भरपूर औषध होते, कॉपरचे होते, इतरही भरपूर होते। परंतु कमी खर्चिक आणि जास्त रिझल्ट देणार एकमेव औषध सोनूम। इतर औषध 3-3, 4-4 हजाराचे एक स्प्रे होत होता, रिझल्ट येत नव्हता। आणि हा कमी खर्चिक असल्यामुळं ते घेणं परवडत होतं, त्याचा खर्च कमी येत होता, उत्पन्न वाढत होतं, त्यालाही थांबत होता। तुमचं पाणी किती लागत होतं या झाडांना? किती झाड होते, किती पाणी लागत होतं? पाणी मला 300 लिटर मी स्प्रेसाठी, जुन्या झाडासाठी काढून टाकल्या झाडांना। आणि किती त्यात सोनूम वापरत होता? मी 30 ml सोनूम वापरत होतो। म्हणजे लोकांना ते प्रमाण समजलं पाहिजे, एक सायंटिफिक माहिती पण समजली पाहिजे। शेतकऱ्या तोंडून माहिती ऐकणं, कंपनीवाले सांगतात 300 लिटर औषधासाठी 30 मिली सोनूम वापरतो। मग ते तुम्ही जाता ना तिकडे, जा जरा बरं एक मिनिट।
नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे कोपरगावतले शेतकरी. तुमचे गाव ना काय? पोहेगाव. आता आम्ही आलो ते ह्याच्यावर आलो पंचाळी. पंचाळी. तिथं पंचाळी पलीकडे ती 111 फूट हनुमान मंदिर, हनुमानाची मूर्ती, तिथून आलोय. कुठल्या गावाचं नाव? 111 फूट हनुमान. काय खेडला जंगी. खेडले जंगी आहे. 111 फूट हनुमान, तिथून आलोय. तिथनं पण शेतकऱ्यांचा अभिप्राय घेतला की औषध वापरणार आहे. ते मागच्या व्हिडिओत बऱ्याच व्हिडिओ आहेत. सोनम केदार इंडिया युट्यूब चॅनलवर 100 व्हिडिओ आहेत. डाळिंब तेल्यानियंत्रण करणारे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं 100 व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ पहा. शेतकऱ्यांचं नंबर सकट व्हिडिओ आहेत. तुमचा नंबर एक सांगायला राहिला, मोबाईल नंबर. तो नंबर एक म्हणजे इथल्या लगतच्या शेतकरी, कोपरगाव परिसर, कोपरगाव तालुका आणि कोपरगाव परिसर, शिर्डी परिसर इथल्या शेतकऱ्यांनी काय करा. पोहेगावचं हे शेतकरी आहेत. तुमचं नाव काय? रवींद्र गायकवाड यांना फोन करा. तुमचा नंबर पण सांगा. म्हणजे जर तुम्हाला जर खात्री कसा आहे, शेतकऱ्याने पहिले विश्वास करू, फिर इस्तेमाल करू. ही औषध वापरायला स्वस्त आहे. तुम्हाला 5 लिटर पाणी लागत असतं, 500 रुपये खर्च आहे. तर खर्च जास्त नाही. 5 लिटर पाण्यासाठी फक्त 50 मिली वापरायचं. 300 लिटर पाणी लागतं तर 30 मिली वापरायचं आहे. संकटमय काळात 100 लिटर पाण्याला 20 मिली ह्या प्रमाणानुसार टाकायचं आहे. आठवड्याला, पावसाळ्यात आठवड्याला वापरायचं. नोव्हेंबर नंतर 10-12 दिवसातून एकदा फवारणी करायची. कंटिन्यू फवारणी केली तर तुम्हाला केल्यानंतर करताना काही अडचण येत नाही. औषध पार्सल आणि कुरिअरनं तुम्हाला 1-2 दिवसात भेटू शकतं. जवळ दुकानदार डीलर असला तर तिथून भेटू शकतं. तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 8055 888 926 8055888926. या शेतकऱ्यांना, कोपरगावच्या शेतकऱ्यांना, जर आपल्या कोपरगाव पण औषध काय शेतकऱ्यांना पण ठराविक जणांपर्यंत आपलं मी फोन केला. मी म्हणलं औषधच कसं काय? ते म्हणजे बाग काढली, परंतु आम्ही तुमचं औषध सुरुवातपासून वापरतोय. म्हणजे भरपूर डाटा आमच्याकडे, शेतकऱ्यांचा डाटा आहे. बऱ्याच जणांपर्यंत आम्हाला जायचं झालं नाही. जसं इकडे आम्हाला संधी आली मिळाली म्हणलं आम्ही यांना भेटायला आलो. म्हणलं चला त्यांचं बागाचं ती दाखवूया आपण. इथं दाखवलं शेवट, कारण आता हिने ही झाडं प्लॉट चांगल्या पद्धतीने तयार केला आहे. आणि त्यांच्या मंडळीची पण त्यांना शेतीमध्ये चांगली साथ असते. औषध आहे त्यांना संपूर्ण माहिती असते म्हणून त्यांनी सांगितलं. त्याबद्दलही आपण त्यांचा इथं हा आता प्लॉट पण दाखवतो आपण. आता हे काढून टाकलेला प्लॉट आहे. आता हे 10-12 दिवसापूर्वी हे रान आहे. म्हणजे हे घर बांधायचं चालू आहे. आणि घरावर डाळिंब पण काढायची त्यांची कल्पना आहे म्हणून सांगितले आमचे. म्हणजे डाळिंबातून पैसे मिळाले. हा डाळिंब प्लॉट आहे. तरी शेतकऱ्यांनी यांना एक माहिती विचारा, कोपरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी. आणि हे धनाज केदार आहेत कंपनीत, यांना पण काय प्रश्न असतील तर बरेच व्हिडिओ त्यांचा पण नंबर असतोय. यांना पण माहिती विचारत राहा. आणि शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून एक तेल्यानियंत्रणासाठी वापरा. इतर कोणतेही कंटेन वापरून तेल्या थांबत नाही. तर ह्यांनी खात्रीने सांगितलं की तेल्यावर सोनम वापरल्यामुळे 100% फायदा झाला आहे म्हणून. तर त्यांना तुम्ही जवळचे लगेच असतील त्यांना भेटाया. हे हायवे कुठला आहे तुमचा? ही रोड सिन्नर शिर्डी हायवे. एक तिथनं वाहनं जातात. सिन्नर शिर्डी हायवे. ही बिल्डिंग आहे. त्याच्या पलीकडे रस्ता गेलेला आहे. रस्त्याचे पैसे मिळाले, बिल्डिंग वाढले असतील. असू द्या मग. तर सिन्नर शिर्डी रोड ना? सिन्नर शिर्डी. सिन्नर शिर्डी लगत तिथून जर आला, कुठला फाटा म्हणते ती? देरडा फाट्याच्या अलीकडे 1 किलोमीटर. सिन्नर शिर्डी हायवे, झगडे फाटा आणि देरडा फाट्याच्या अलीकडे 1 किलोमीटर. दक्षिणेकडे 1/2 किलोमीटर समृद्धी हायवेच्या शेजारी. समृद्धी हायवे शेजारी. इथं येऊन जर जवळचे असतील तर इथं एरिया हा पूर्ण गायकवाड मळा या नावाने 4 गावात प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळं तुम्ही कुठे आली, देरडा, पोहेगाव, चांदे कसारे, इथं विचारायचं आहे गायकवाड मळा. आणि तिथं आल्यानंतर रवींद्र गायकवाड यांचा डाळिंब प्लॉट कुठं आहे. आणखी एकदा नंबर सांगा तुमचा गायकवाड साहेब. माझा 8055 888 926 8055888926. ठीक आहे. धन्यवाद.